नमस्कार. मी डॉक्टर प्रसन्न देशपांडे. आपण बघत आहात प्रबोधन. आजपर्यंत आपण बघितलं की छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकण्यासारख्या कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत, मराठेशाहीची महती काय आहे, पानिपतमधील मराठ्यांची अभिमानास्पद वैशिष्ट्ये कुठली कुठली आहेत, ह्याचे व्हिडिओज आपण बघितले. त्याच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. ज्यांना पाहिजे ते बघू शकता. आज मात्र मी एका वेगळ्या विषयावर बोलणार आहे. मराठेशाहीला आपण काय दिले. बघा, मराठेशाहीनं आपल्याला पराक्रम दाखवला आहे, त्याग खूप केलेला आहे, बलिदान दिलेलं आहे वेळोवेळी. परंतु आता आपली बारी. मराठेशाहीला आपण काय दिलं, ह्या गोष्टींचा एक थोडक्यात आढावा मी आज घेणार आहे. आता अर्थातच काही लोकांना याच्यातल्या काही गोष्टी पटणार नाही, परंतु बघा कसं वाटतंय. काही गोष्टींचा आढावा मी घेतो आहे आज. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट त्याच्यामधली ते म्हणजे जातीय दृष्टिकोन. सर्व मराठे एकजुटीनं 18 पगड जातीचे मराठे वेगवेगळ्या मोहिमांमध्ये लढले, त्यांनी बलिदान दिलं. परंतु आज मात्र आपण त्या मराठ्यांना जातीय दृष्टिकोनातूनच पाहत आलो आहे. जातीय दृष्टिकोनातूनच आपण त्यांना मोजतो, जातीय दृष्टिकोनातूनच आपण त्यांना पाहतो. हे कुठेतरी अयोग्य आहे असं मला वाटतं. त्यामुळं हा पहिला मुद्दा आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे ते म्हणजे बघा, आजही आपल्याकडं ऑफिशियली संभाजीनगर नावाचं गाव नाही आहे. आजही आपल्याकडे ऑफिशियली आंग्रेनगर नावाचं गाव नाही आहे. 1947मध्ये भारत स्वतंत्र झाला आहे. 1960मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून जरी आपण मोजलं तरी साधारण 60 वर्ष झालेली आहेत. परंतु आपणच ह्या मराठ्यांवरती कुठेतरी अन्याय केल्यासारखं नाही आहे का? त्यांना न्याय मिळवून देणं आपलं काम नाही आहे का? संभाजी महाराज ज्यांनी 40 दिवस औरंगजेबाच्या छळाचा सामना केला, दुसरे छत्रपती आहेत आणि त्यांना आपण त्यांच्या नावाचं एक गाव आज आपल्याकडे नाही आहे. कान्होजी आंग्रे ज्यांनी इंग्रजांना सळू की पळू करून सोडलं, त्यांच्या नावाचं एकही ऑफिशियली गाव आपल्याकडे आज नाही आहे. पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दुय्यम वागणूक. बघा, काही उदाहरणं मी याच्यामध्ये तुम्हाला देणार आहे. त्यातलं पहिलं उदाहरण म्हणजे बाजीराव. बाजीराव म्हणजे पराक्रम. परंतु काही लोक आजही बाजीराव आणि मस्तानी यांना सोबत जोडून त्यांच्या प्रेमप्रकरणाविषयीच बोलताना आपल्याला दिसतात. वास्तविक पाहता मस्तानी बाईसाहेब ह्या बाजीरावांच्या व्यक्तिगत जीवनाचा भाग आहेत. परंतु बाजीराव म्हणजे प्रेम हाच दृष्टिकोन आपण पाहत आलो आहे. बाजीराव म्हणजे पराक्रम हे विसरून जातो आपण. दुसरं उदाहरण देता येईल ते म्हणजे मस्तानी बाईसाहेब. मस्तानी बाईसाहेबांविषयी बघा, कागदपत्रांमध्ये सुद्धा खूप कमी आपल्याला उपलब्ध आहे की पुण्यात आल्यानंतर काय काय घडलं. परंतु ह्या मस्तानी बाईसाहेब म्हणजे छत्रसाल बुंदेल्यांच्या कन्या. ज्या छत्रसाल बुंदेल्यांना शिवाजी महाराजांनी वेळोवेळी काही गोष्टींची, धनुर्विद्येची शिकवण दिली, साथ दिली. ज्या छत्रसाल बुंदेल्यांनी औरंगजेबाला सुद्धा जेरीस आणलं, त्या छत्रसाल बुंदेल्यांची कन्या म्हणजे मस्तानी बाईसाहेब. परंतु आपण मात्र काय केलं, आपण मात्र मस्तानी बाईसाहेबांना पाहिजे तशी उलटसुलट चर्चा होत होती मस्तानी बाईसाहेबांविषयी. आजही काही तुम्हाला चर्चा हे दिसतील, परंतु हे योग्य नाही कुठेतरी असं मला वाटतं. मस्तानी बाईसाहेबांना सुद्धा आपण न्याय दिला पाहिजे. त्यांना बघा, बाजीरावांच्या सुविद्य पत्नी आहेत त्यांना न्याय हा, त्यांची जागा योग्य दिली पाहिजे. त्यांच्याविषयी उलटसुलट चर्चा तेव्हा आणि आजही ज्या होत होत्या तेव्हाच्या मूल्यांना कदाचित त्या असतील नसतील धरून, परंतु आपण मात्र मस्तानी बाईसाहेबांना न्याय हा देणं आवश्यक आहे. तिसरं उदाहरण देता येईल ते म्हणजे कृष्णराव म्हणजेच शमशेर बहादर. मस्तानी बाईसाहेब आणि बाजीराव यांचा मुलगा म्हणजे शमशेर बहादर.
हे शमशेर बहादर पानिपतच्या युद्धामध्ये लढलेले आहेत हिरिरीनं, आणि त्यानंतर काही दिवसांनी जखमी अवस्थेमध्ये होऊन काही दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. परंतु मस्तानीबाई साहेब आणि शमशेर बहादर ह्यांना आपणच परधर्मामध्ये ढकललंय असं नाही का? ह्या गोष्टीचा कुठेतरी मंथन होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. तर ह्या बघा, दुय्यम वागणुकीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतात. त्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाषांची केलेली गळचेपी. शिवाजी महाराजांच्या राजमुद्रा बघा तुम्ही, राजाराम महाराजांच्या राजमुद्रा बघा, संभाजी महाराजांच्या राजमुद्रा बघा, संस्कृतमध्ये आहेत. मराठी ही त्या काळी बोलली गेलेली भाषा आहे. भारतभर मराठ्यांनी पराक्रम गाजवला आणि मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार केला. मोडी भाषेमधले त्या काळची पत्र आहेत. परंतु आज मात्र आपल्याला जर्मन, फ्रेंच, इंग्रजी, स्पॅनिश भाषा शिकताना आधुनिकता वाटते आणि मराठी माध्यम, संस्कृत, हिंदी, आपल्या ज्या काही भाषा आहेत, मराठी, मोडी, संस्कृत, ह्या शिकताना आपल्याला कमीपणा वाटतो. आपणच आपल्या भाषेची गळचेपी केल्यासारखं नाही आहे का? ह्या गोष्टीविषयी विचार करणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे वास्तूंची अवस्था किंवा दुरावस्था म्हणा. रायगड, जिथं शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, एका युगपुरुषांनी तिथून एक नवीन युग निर्माण केलं. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक काही लहान गोष्ट नाही आहे. जिथून शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्याभिषेकाची, नवीन राज्याची, स्वराज्याच्या स्वप्न जिथून पूर्ण झालेलं आहे, तो राज्याभिषेक मात्र रायगडाची प्रतिकृती तयार होणं गरजेचे आहे. ती आज आपल्याकडे नाही आहे. दुसरं उदाहरण देता येईल ते म्हणजे शनिवारवाडा. त्या काळची भारताची अलिखित राजधानी म्हणजे शनिवारवाडा आहे. दिल्लीत कोण बसलं पाहिजे हे शनिवारवाडा ठरवत होता. आणि आज आपल्याकडे शनिवारवाड्याची सुद्धा पुरेशी प्रतिकृती उपलब्ध नाही आहे का नाही? ही एक आपण कुठेतरी काहीही द्यायला मराठेशाहीला कमी पडलोय हे त्याचं एक उदाहरण आपल्याला देता येईल. त्यानंतर बघा, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, बाजीराव, हे सगळे लोक आपल्याला माहिती आहेत. परंतु काही अपरिचित मराठे सुद्धा आहेत ज्यांनी, आता वास्तविक पाहता अपरिचित आहेत, ज्यांची थोडीफार नावं आपल्याला कागदपत्रांमध्ये दिसून येतात. याच्या व्यतिरिक्त सुद्धा ज्यांना नावं कागदपत्रांमध्ये फार कमी किंवा नाही उपलब्ध आहेत, असे सुद्धा भरपूर मराठी आहेत. परंतु त्यांच्याविषयी आपल्याला माहीत नाही. तर काही अपरिचित मराठ्यांची नावं बघा मी आज घेतोय. त्यातलं पहिलं नाव घेता येईल तुकोजी होळकर. अटकेपार झेंडे जे लावले मराठ्यांनी, त्या सगळ्याची व्यवस्था म्हणजे पेशावरमध्ये जेव्हा मोहीम झाली, त्या पेशावरच्या मोहिमेची व्यवस्था लावण्यासाठी तुकोजी होळकरांना ठेवलं होतं. हे मल्हारराव होळकरांचे दत्तक पुत्र होते. परंतु यांच्याविषयी आज आपण फार चर्चा करत नाही. पुढचं उदाहरण देता येईल ते म्हणजे गोदाजी जगताप. शिवाजी महाराजांनी सुरुवातीच्या ज्या काही मोहिमा केल्या त्याच्यामध्ये गोदाजी जगतापसुद्धा होते. परंतु त्यांच्या नावाची चर्चा आज विशेष होताना आपल्याला दिसत नाही. माणकोजी दहातोंडे पुढचं उदाहरण देता येईल. पहिले सरसेनापती होते, परंतु ह्यांचीसुद्धा आपल्याला चर्चा होताना दिसत नाही. साबाजी शिंदे हे सुद्धा अटकेपार मोहिमेमध्ये होते, परंतु ह्यांच्या नावाची सुद्धा आपल्याला व्यवस्थित फार चर्चा होताना दिसत नाही. संभाजी कावजी कोंढाळकर. अफजलखानाने शिवाजी महाराजांनी अफजलखानाला मारलं, परंतु त्याचं शीर कापून आणण्याचं काम हे संभाजी कावजी कोंढाळकरांनी केलेलं. ह्यांच्या नावाची सुद्धा चर्चा होणं आवश्यक आहे. ह्यांना सुद्धा चर्चेमध्ये एक व्यासपीठ मिळणं आवश्यक आहे असं मला वाटतं. होऊ दे चर्चा ह्यांच्या नावाची सुद्धा, काय हरकत आहे. ह्यांनी सुद्धा बलिदान दिले. त्यानंतर पुढचं, जसे हे अपरिचित मराठे होते पुरुष, तसे काही अपरिचित मराठे होते त्या स्त्रियांची सुद्धा काही आपल्याला उदाहरणं देता येतील. त्यातलं पहिलं उदाहरण देता येईल ते म्हणजे उमाबाई दाभाडे. लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये यांचं नाव आहे. पहिल्या महिला सरसेनापती आहेत या मराठेशाहीमधल्या. आणि
ह्यांच्या नावाची कुठेही आपल्याला चर्चा होताना दिसत नाही. हे एक दुर्भाग्य आहे. आपण ह्यांच्यासाठी काहीतरी प्रयत्न केला पाहिजे. आपण सुद्धा ह्यांच्या नावाचे चर्चासत्र, कॉन्फरन्सेस वगैरे म्हणत असाल तर ते आयोजित होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. त्यानंतर पुढचं उदाहरण देता येईल ते म्हणजे ताई मेहेंदळे. हे बळवंतराव मेहेंदळे पानिपत युद्धाच्या अगोदर ज्या काही चकमकी झाल्या पानिपतमध्ये त्याच्यामध्ये मारले गेले आणि त्या चकमकीत मारले गेल्याच्या नंतर ह्या ताई मेहेंदळे पानिपतवर सती गेलेल्या आहेत. पानिपतवर सगळ्यांच्या देखत ताई मेहेंदळे सती गेलेले आहेत. फार मोठी गोष्ट आहे. तर ह्या ताई मेहेंदळेविषयी सुद्धा यांचं सुद्धा एक फार मोठं योगदान आहे. अशा काही महिलांची उदाहरणं मी तुम्हाला देतो. अशा बऱ्याच आहेत खरं तर, अपरिचित आहेत. तर त्यांना कुठेतरी परिचय देण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा घेता येईल ते म्हणजे दिन साजरा करणे, म्हणजे शौर्य दिन. बघा, 260 वर्ष झाले पानिपतचं युद्ध होऊन, परंतु आजही ऑफिशियली आपण शौर्य दिन 14 जानेवारी हा साजरा करत नाहीत. हे सत्य आहे. ऑफिशियली शौर्य दिन पाहिजे. पानिपतमधील मराठ्यांनी जे काही शौर्य दाखवलं त्यांचं गुणगान करणारा हा शौर्य दिन पाहिजे. तसंच बघा, जर 14 जानेवारी शौर्य दिन म्हणून साजरा केला पाहिजे तर तसाच पेशावर मोहीम ही जी मराठेशाहीचा परमोच्च बिंदू मानला गेलेला आहे, म्हणजे अटकेपार झेंडा, म्हणजे पेशावरमध्ये 8 मे 1758 रोजी मराठ्यांनी भगवा फडकवलेला आहे. ते युद्ध जिंकलेलं आहे. जसं 14 जानेवारीला महत्त्व दिलं गेलं पाहिजे तसंच ह्याही मोहिमेला महत्त्व दिलं गेलं पाहिजे. कारण की अटकेबार झेंडा आपण फक्त म्हणत आलेलो आहे, पण आता आपली बारी आलेली आहे असं मला वाटतं की ह्या अटकेबार झेंड्याला योग्य ते क्रेडिट दिलं गेलं पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे 8 मे हा दिनसुद्धा कुठला तरी दिन म्हणून एक परमोच्च बिंदू म्हणून मराठेशाहीचा, हिंदू पदपातशाहीचा सुद्धा हा दिनसुद्धा साजरा होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे किल्ले कसे पाहावेत याचं प्रशिक्षण. आता बुरुज म्हणजे काय, माची म्हणजे काय, दुर्गद्वारांवरती काय काय कोरलं गेलेलं आहे, कशासाठी कोरलं गेलेलं आहे, ह्याची चर्चा होणं कुठेतरी मला असं वाटतं आवश्यक आहे. आपण जनरली काय होतं की जातो, किल्ला बघतो आणि वापस येतो. किल्ल्यावर एक सैरसपाटा म्हणून ठीक आहे, परंतु त्याचं शास्त्रीय माहिती घेणं सुद्धा तितकंच आवश्यक आहे असं मला वाटतं. आपल्यापैकी काही लोक हे काम करतही असतील, परंतु आणखीन त्याची संख्या वाढणं गरजेचं आहे. तरच आपण मराठेशाहीला न्याय देऊ शकतोय, अधिक न्याय देऊ शकतोय असं मला वाटतं. तर किल्ले कसे पाहावेत ह्याचं शास्त्रीय प्रशिक्षण होणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे समाधी स्थळं. भारतभर म्हणा, ह्या मराठ्यांची जे काही लढले त्यांच्या समाध्या उपलब्ध आहेत, आपण जाऊन बघू शकता. परंतु ह्या समाधीस्थळांविषयी, ह्या समाधीस्थळांचं ज्ञान होणं आवश्यक आहे. ह्या समाधीस्थळांना वेळोवेळी भेट देणं आवश्यक आहे. ह्या समाधीस्थळांची वेगवेगळ्या समाधीस्थळांची डागडुजी होणं आवश्यक आहे. त्या समाधीस्थळांना प्रसिद्धी मिळणं आवश्यक आहे. आता हे मी का म्हणतोय, उदाहरण देता येईल. बघा, नानासाहेब पेशव्यांची समाधी इथं पुण्यामध्ये आहे. म्हणू नये तसं, परंतु हे सत्य आहे की कुठेतरी दुर्लक्षित अवस्थेमध्ये आहे. फार कमी गर्दी असते अशा समाधीस्थळांना. दारूच्या बाटल्या वगैरे सुद्धा काही ठिकाणी तुम्हाला पडलेल्या दिसतील. तर हे कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे. ह्या समाधीस्थळांचं ज्ञान, डागडुजी, प्रसिद्धी आणि भेट ह्या गोष्टीवरती जोर दिला गेला पाहिजे. आणि अशा बऱ्याच समाधी आहेत. उदाहरणार्थ शहाजीराजांची समाधी हौदगिरी कर्नाटकमध्ये आहे. नेतोजी पालकरांची समाधी नांदेड जिल्ह्यामध्ये आहे. तर अशा सगळ्या समाध्या, मला असं वाटतं की ह्या सगळ्या समाध्यांना आपण मग बघा, ह्या समाधी स्थळांना जर आपण भेटी दिल्या नाही तर आपण पुढच्या पिढीला काय देतोय. आपण खूप खूप चांगली पर्यटन स्थळे पाहतो जिथं निसर्गरम्य ठिकाणं आहे किंवा थंड हवेची ठिकाणं आहेत, परंतु एक एन्जॉयमेंट म्हणून ह्या गोष्टी ठीक आहेत, परंतु पुढच्या पिढीला वारसा म्हणून आपण काय देणार आहोत. तर जोपर्यंत आपण ह्या समाधी स्थळांना भेट देणं साजरं करत नाहीत, तिथं जाऊन एखादा काय म्हणता येईल त्याला, आपण सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह असतो, पण तिथं जाऊन एखादा
फोटो काढणं आणि सोशल मीडियावर टाकणं, असे काही उपक्रम राबवले जाऊ शकतात की जेणेकरून ह्या समाधीस्थळांना प्रसिद्धी मिळेल. आज दुरावस्था अशी की ह्या समाधीस्थळांची कदाचित नावंसुद्धा आपल्या बऱ्याच जणांना माहिती नाही आहेत. तर हे कुठेतरी करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचं महत्त्वाचं गोष्ट आपण करू शकतो ते म्हणजे आक्रमणाच्या खुणा. आपण जर महाबळेश्वरला गेलो तर तिथं आर्थर पॉईंट, एल्फिन्स्टन पॉईंट, फेटगेराल्ड घाट वगैरे हे असे घाट आहेत. परंतु हे घाट त्यांना जाऊन पाहणं आणि कुठेतरी हे सगळे इंग्रजांनी दिलेली नावं आहेत. पण आता इंग्रज सोडून गेलेले आहेत आणि आजही जर आपण अशी नावं ठेवत असू तर आपण त्यांची बौद्धिक गुलामगिरी अजूनही स्वीकारली आहे असं होत नाही आहे का? एल्फिन्स्टन पॉईंट त्याचं मराठीमधलं नाव आहे पांगळा. फिटजेराल्ड घाट याचं मराठीमधलं नाव आहे आंबेनळी. आर्थर सीट याचं मराठीमधलं नाव आहे मढी महल. परंतु ही मराठी नावं आपण त्यांना दिलं. आणि असे हेच नाही, असे इतरही बरेच खास करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये, खास करून कोकणामध्ये, मग गोवा म्हणता येईल त्याला, त्यानंतर असे बरेच जिथं पोर्तुगीजांनी आक्रमण केलं असे बरेच पॉईंट्स आहेत जिथं जणू काय आजही आपण ह्यांचे जर पॉईंट्स साजरे करतोय तर हे कुठेतरी आपण हे बौद्धिक गुलाम आहोत असं कुठेतरी मला वाटतं. आणि हे कुठेतरी थांबणं गरजेचं आहे आणि तरच आपण मराठी शाहीला न्याय देऊ शकतोय असं मला वाटतं. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कागदपत्र. पुरंदर दप्तर, डेक्कन कॉलेज पुण्यामधलं, बॉम्बे आर्काईव्ह इथं हजारो लाखो कागदपत्र आहेत मराठी शाहीमधली. तर ह्या कागदपत्रांचा अभ्यास होणं गरजेचं आहे. सध्या ही कागदपत्र चालली जातात, पाहिली जात आहेत. कोणती जमीन कुणाच्या नावावर होती म्हणजे हे जे लिगल मॅटर असतात त्याच्यामध्येच हे बघितलं जातं. ते सोडवण्यासाठी ह्या कागदपत्रांचा अभ्यास केला जातो. परंतु इतिहास म्हणून ह्या कागदपत्रांचा मला असं वाटतं कुठेतरी अभ्यास होणं पण गरजेचं आहे. बऱ्याच इतिहासकारांनी ही मतं मांडलेली आहेत, परंतु ही सगळी जी मतं आहेत ती कलेक्टिव्हली सांगण्याचं काम मी तुम्हाला करतो. तर ह्या कागदपत्रांचा अभ्यास होणं मला असं वाटतं गरजेचं आहे. खूप कागदपत्र आहेत. त्याच्यानंतर पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला दृष्टिकोन काय होता हे महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. जर शिवाजी महाराजांविषयी बघितलं तुम्ही तर औरंगजेबाने माउंटन रॅट असा शिवाजी महाराजांचा उल्लेख केलेला आहे. निश्चितच हे उपहासाने होतं, कारण की निश्चितच औरंगजेब हा शिवाजी महाराजांचा शत्रूच होता. तो त्यांना कागदपत्रांमधून चांगला कसा मिळेल. परंतु ह्याच्यातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की आपला दृष्टिकोन काय आहे प्रत्येक कागदपत्रांमधला, प्रत्येक मोहिमेमधला, हे आपल्याला माहिती होणं आवश्यक आहे. खरं तर ते माउंटन रॅट नसून माउंटन लायन होते. परंतु बघा हे उपहासानं औरंगजेबांमधल्या बऱ्याच कागदपत्रांमध्ये इवन मुघल सरदारसुद्धा असं म्हणताना तुम्हाला आढळतील. तर हे कुठेतरी थांबलं गेलं पाहिजे आणि आपला दृष्टिकोन इतिहासामधला काय होता हे महत्त्वाचं आहे. हे आपल्याला डोळे झाकून तुम्ही सांगू शकता की मराठे हे देशासाठी लढलेत, स्वराज्यासाठी लढलेले आहेत, हे आपल्याला उघड माहिती आहे. परंतु प्रत्येक मोहिमेमधला आपला दृष्टिकोन काय हे महत्त्वाचं आहे. आपण आपला इतिहास किती दिवस मुघलांच्या दृष्टिकोनातून, इंग्रजांच्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत हा एक फार मोठा प्रश्न आहे. त्यानंतर पानिपतचं युद्ध हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे पानिपतच्या युद्धामध्ये जे काही घडलं त्यांच्याविषयी आज एक फार मोठं वस्तुसंग्रहालय होऊ शकतं. परंतु पानिपतच्या युद्धाशी निगडीत कुठलंही वस्तुसंग्रहालय नाही आहे. भारतभर कर्तृत्व गाजवलेले हे मराठी आहेत, त्यांना अधिकाधिक न्याय मिळावा हा माझा प्रयत्न आहे. त्याच्यानंतर पुढचं महत्त्वाचं मुद्दा जो आहे तो म्हणजे मृतांचे आकडे. आता हे मृतांचे आकडे फार महत्त्वाचे आहेत, कारण की बघा राक्षस भुवनला युद्ध झालेलं आहे. निजाम आणि मराठेशाही यांच्यामध्ये झालेलं हे युद्ध आहे. 12,000 लोक आपले तिथं मृत्युमुखी पडलेले आहेत. परंतु राक्षस भुवनला युद्ध झालं हे सुद्धा खूप लोकांना माहीत नाही. आणि राक्षस भुवनला एक काही विधी करण्यासाठी किंवा काही शनी मंदिराचं दर्शन घेण्यासाठी वगैरे आपण जातो, परंतु त्याच्या पलीकडं सुद्धा राक्षस भुवन आपल्याला माहीत होणं गरजेचं आहे. माझं तर असं मत आहे की जिथं जिथं हे मोठमोठे युद्ध झालेले आहेत तिथं
काय युद्ध झालं आहे आणि आपले किती लोक तिथं पडले फार मोठा फलकच लावणं गरजेचं आहे. दुसरं उदाहरण देता येईल आपल्याला, ते म्हणजे वसईच्या युद्धाचं. 21,000 लोक आपले तिथं पडलेले, परंतु याच्याविषयी सुद्धा आपल्याकडं फार कमी आहे. वसई तिथं फार मोठा फलक लावणं गरजेचं आहे की इतके लोक आपले इथं पडले. जोपर्यंत त्यांच्या बलिदानाची आठवण आपल्याला होत नाही तोपर्यंत आपण पुढच्या पिढीला काय देणार आहोत. पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही स्मृतीस्थळं, काही पुतळे, काही चौक आणखीन होणं गरजेचं आहे. आता हे का मी म्हणतोय तर त्याच्यामध्ये बघा, दत्ताजी शिंदे यांचा एक बुराडी घाटामध्ये यांनी बलिदान दिलं, पण बुराडी घाटामध्ये यांचं कुठली खूण आज उपलब्ध नाही आहे का एखादा संताजी धनाजी चौक आपल्याकडे? ह्यांची स्मृतीस्थळं ज्या मुघलांना मुघलांची झोप या संताजी धनाजींनी उडवलेली आहे त्यांना आपण काही देणार आहोत की नाही वापस? तर अशी स्मृतीस्थळं, असे जे लोक आहेत त्यांची अधिकाधिक स्मृतीस्थळं होणं गरजेचं आहे. ह्या मराठेशाहीला महाराष्ट्रानेच विसरून चालणार नाही. रोड मराठा समाज आणि बलोच मराठा समाज ह्यांनी जो काही त्याग केलेला आहे मराठेशाहीसाठी, आजही बघा पाकिस्तान बलोच भागाला घेण्यासाठी तयार नाही आहे, बलोचिस्तान. आणि आजही रोड मराठा समाजाला आपण आपलंसं करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. यांना आपण न्याय देणं कुठेतरी गरजेचं आहे, त्यांना आपलंसं करणं कुठेतरी गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढची अन्यायकारक गोष्ट मला जी जाणवली ती म्हणजे नृत्य करताना दाखवणे. बाजीराव, सदाशिवराव भाऊ, बरेच मराठेशाहीवरचे चित्रपट आहेत, खास करून हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये त्यांना नृत्य करताना दाखवलं जातं. परंतु मला असं वाटतं, बऱ्याच जणांना असं वाटतं की हा कुठेतरी त्यांचा अवमान आहे, हे होणं थांबलं पाहिजे कुठेतरी, तरच आपण मराठेशाहीला अधिकाधिक न्याय देऊ शकतो. आणखीन एक मुद्दा म्हणता येईल तो म्हणजे शाळांमधून जो इतिहास शिकवला जातो, शिवाजी महाराजांविषयी शिकवलं जाणं गरजेचं आहे, परंतु शिवाजी महाराजांच्या नंतरसुद्धा खूप काही घटना घडलेल्या आहेत, तो सुद्धा नियमित पाठ्यपुस्तकांमध्ये शाळांमध्ये उपलब्ध होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. इतिहासाचे प्रॅक्टिकल्स होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. उदाहरणार्थ, जिथं शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली तिथं जाऊन मुलांना दाखवणं गरजेचं आहे, बघा इथं शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली. तर एवढं बोलून मी माझा हा व्हिडिओ समाप्त करत आहे. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. धन्यवाद.